ठाणे महापालिकेनं पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे। या यादीतील 93 अतिधोकादायक इमारतींपैकी 51 इमारती या रिकाम्या करण्यात आल्यात। त्या 51 पैकी 2 इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। उर्वरित 42 इमारतींमध्ये 43 कुटुंबांचं अजूनही वास्तव्य असल्याचं दिसून येतंय। ठाणे महापालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात 4437 इमारती या धोकादायक ठरल्यात। तसंच 10,870 गाळेही धोकादायक असल्याचं दिसून आलं। ठाणे महानगरपालिकेने देखील ठाण्यातल्या अनेक इमारतींना नोटीस बजावलेल्या आहेत। काही C1 कॅटेगरीमधल्या आहेत, काही C2 मधल्या आहेत, काही C3 मधल्या आहेत। आता माझ्या मागे ही जी आपण गांगल इमारत बघताय, या गांगल इमारतीला देखील अशीच एक नोटीस बजावलेली आहे। ही तळमजला आणि त्यावरती 2 मजले असलेली ही इमारत आहे। ही ठाण्यामधली अतिशय जुनी इमारत आहे आणि या इमारतीला देखील एक नोटीस ठाणे महानगरपालिकेने बजावलेली आहे। या नोटीसमध्ये लिहिले आहे की ही इमारत जी आहे ती अति धोकादायक आहे, त्यामुळे ही तात्काळ तुम्ही रिकामी करावी, तात्काळ रिक्त करावी। त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यातली जीवितहानी हे टाळू शकते। महानगरपालिकेने काय सांगितलं? डायरेक्ट C1 त्याला घोषित केले। ऑडिट केलं नाही आहे आमच्या बाजूला, ॲक्च्युली केलं शेजारच्या मालकांनी। त्यांच्या बिल्डिंगसाठी त्यांनी त्यांचं ऑडिट केलं आहे, पण आमचे मालक वेगळे आहेत। 2 मालक आहेत ह्याला, A आणि पार्ट B असं करून आहे। तर ते शेजारच्यांच्या ह्यांनी हे केलं आहे, पण आमचा आक्षेप यायला आम्ही तुम्ही जागा सोडणार आहात का? नाही जागा नाही सोडणार। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।